गंध नव्याचा भाग 4. शाळेत सकाळचे 10 वाजलेले होते. शाळेचा शांत परिसर. मुलांची स्पर्धा सुरू होती. कला आणि वाचन. काव्या स्टेजच्या मागे आहे. विराट आणि पिहू बाजूला उभे होते. काव्याचा नंबर लागणार होता. विराट थोडा टेन्शनमध्ये, माझ्या बाळाने किती सराव केला. पण स्टेजवर गेल्यावर तिचा आत्मविश्वासच हरवतो. मी काहीही केलं तरी ती मागे सरकते. पिहू हसून, म्हणूनच मी तिच्या कवितेत एक ओळ घातली आहे. बाबा हात धरतात तेव्हा शब्दांना उभं राहायचं बळ येतं. विराट तिच्याकडे पाहतो, एक मूक आभार म्हणून. पिहू हळू आवाजात, काव्याला बोलावं लागेल आता, पण हात धरूनच. पिहू आणि विराट स्टेजच्या मागे जातात. काव्याला घेऊन दोघं स्टेजपर्यंत येतात. विराट स्टेजच्या कोपऱ्याशी थांबतो. पिहू तिला थोडंसं पुढे ढकलते. काव्या हलकीशी घाबरून, मॅडम जर मी अडखळले तर. पिहू, तुझ्या पाठीशी मी आणि तुझे बाबा दोघं असू. शब्द हरवले तरी तुझं मन बोलू दे. काव्या स्टेजवर कविता म्हणते. शेवटी ती ओळ, बाबा हात धरतात. वाचताना ती विराटकडे पाहते. तो हलकासा डोळे मिटतो आणि मग टाळ्यांचा गडगडाट होते. पिहूचं घर. संध्याकाळचे 6 वाजता. स्नेहा जेवण करत होती. आई TV समोर बसलेली होती. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. पिहू दरवाजा उघडते. समोर विराट आणि काव्या होती. आई उठत, आवाज वाढवत, हा कोण? अजून एक पाहुणा का? आणि एवढं मूर्ख घेऊन? स्नेहा आतून ओरडते, आई जरा शांत बस. हे ताईचे पाहुणे आहेत. पिहू शांतपणे, आई हे विराट राऊत, काव्याचे बाबा. आज ते खास मला आणि तुला भेटायला आले आहेत. आई तिरकस हसत, तुला अजूनच कुणाच्या छायेत जायचंच वाटतं. आधीचं तुझं एक लग्न बरबाद झालंय. वातावरण थोडं गडबडत होतं. विराट शांतपणे पुढे येतो. विराट, काकू मी तुमच्या मुलीला ओळखतो. ते तिच्या मनासाठी होते, तिच्या भूतकाळासाठी नाही. आणि जर ती संमती देईल तर मी तिच्या आयुष्यातला भूतकाळ नव्हे तर भविष्यकाळ होईल. आई बिथरते, पण स्नेहा पुढे येते. स्नेहा, आई तुला वाटतंय ताई अजून तुटलेली आहे, पण ती तुटलेली नाही. तू तिला कायम मोडायचा प्रयत्न केलास. आता जर कोणी तिला सांधायला आलंय तर तिचं वागणं रोखायचा अधिकार कोणालाच नाही. आई गप्प होते. विराट आणि पिहू एकमेकांकडे पाहतात. दोघांच्याही नजरेत न बोललेलं समजूतदारपण आहे. विराट, पिहू आणि स्नेहा चहा घेतात. स्नेहा हसत आदित्यला सांगते, तुमचा भाऊ किती बोलका आहे आणि तुम्ही फक्त 4 शब्द. आदित्य हसून, मी बोलतो पण निवडक लोकांसमोर, आणि ते लोक फार कमी असतात. स्नेहा, म्हणजे मी त्या निवडकांमध्ये नाही? आदित्य थोडा गोंधळतो, हो वाटतंय आता. दोघं हसतात. विराट आणि पिहू टेबलवर एकमेकांना बघत असतात. विराटच्या हातात पिहूने बनवलेलं गुलाबाचं छोटंसं हस्तकला फूल होता. विराट, ही कला हातात असणारी बाई मनही फार काळजीपूर्वक रंगवते. पिहू, माझं मन पुन्हा रंगवायला सुरुवात केली आहे, पण रंग कुठून आले हे कळतही नाही. असंच सगळ्यांना भेटून विराट आणि काव्या घरी आले होते. काव्या पिहूच्या घरी जाऊन खूप खुश होती. रात्री उशिरा पिहू खिडकीत उभी होती. स्नेहा तिच्या मागे. पिहू गंभीरपणे, स्नेहा आज पहिल्यांदा वाटते की मी जे हरवलं होतं त्याला मी परत स्पर्श करते. स्नेहा, ताई विराट फक्त तुझा हात धरायला आला नाही, तो तिच्या शब्दामागचं मौन ऐकतो. हे फार थोडं लोक करू शकतात. पिहू, पण आईचं वागणं, समाज काय म्हणेल, या सगळ्यांचं वजन अजूनही मनावर आहे. स्नेहा, समाजाचं ऐकायचं की स्वतःचं हृदयाचं हे तू ठरवायचं. दुसऱ्या दिवशी विराटचा मेसेज पिहूच्या मोबाईलवर येतो.
मेसेज येतो. शब्द हवेत नाहीत, फक्त तुझा हात लागतो आहे. नातं वाढवायचं आहे. राग, प्रेम, भीती सगळं घेऊन संमती असेल तर उद्या संध्याकाळी भेटशील का? एकटं. ती फोन हातात घेऊन खिडकीबाहेर पाहते. नजरेत शांत सहमती. शाळेतील स्टाफ रूम. सकाळी 10 वाजता. मुख्याध्यापक, एक महिला शिक्षक आणि पिहू बसलेली होती. एक शिक्षक कागद दाखवतो मुख्याध्यापकाकडे. पिहू मॅडम, आम्हाला बाहेरून काही पालकांकडून तक्रारी आल्या आहेत. तुमच्या आणि एका विद्यार्थिनीच्या वडिलांच्या अत्यंत जवळच्या वागण्याबाबत. पिहू गोंधळून, तक्रारी आणि जवळचं वागणं म्हणजे? महिला शिक्षक, एका पालकाने म्हटलंय की तुम्ही त्या मुलीच्या वडिलांसोबत सार्वजनिक ठिकाणी नियमित दिसता. हे आमच्या शाळेच्या प्रतिमेला प्रश्न निर्माण करणारं आहे. पिहू ठामपणे, मी त्या मुलीच्या आयुष्यात मार्गदर्शक म्हणून असते आणि तिचे वडील तिला समजून घेणारे. ही व्याख्या कोणी जवळीक म्हणतंय ते त्याच्या संस्कृतीवर अवलंबून आहे, माझ्यावर नव्हे. मुख्याध्यापक शांत होत जातो. पिहूचा विश्वास त्याच्या नजरेत दिसतो. विराटचं ऑफिस. विराटला आदित्य एका सोशल मीडिया पोस्टबद्दल दाखवतो. विधवा शिक्षिका आणि विदूर पालक. हेडलाईन, आदित्य याचं काहीतरी भलतंच चाललंय. हे पोस्ट्स वाढतायत. लोक काहीही लिहित आहेत. विराट, शांत पण ठाम, मी काहीही लपवलेलं नाही. आणि पिहूचा अपमान म्हणजे काव्याच्याही. तिची प्रतिमा डागावली तर काव्याला त्याचा त्रास होतो. आदित्य, तू तिला विचारलं आहेस का हे सगळं तिला चालेल का? विराट, तिचं मत महत्त्वाचं आहे आणि मला वाटतंय अजून ती काही बोलू शकलेली नाही. त्या क्षणी त्याला पिहूचा मेसेज येतो. आपल्याला काही बोलायचं आहे. भेटू शकतोस का? आज संध्याकाळी. मी शाळेत थोडं अस्वस्थ आहे. विराट पिहूला रिप्लाय देतो. हो, भेटूया. पिहू आणि विराट संध्याकाळी बुक कॅफेमध्ये भेटतात. मुलांच्या पुस्तकांनी भरलेला एक कॅफे. दोघं एका कोपऱ्यात बसले होते. पिहू थोड्या वेळाने, माझ्या शाळेत लोक माझ्यावर संशय घेत आहेत. फक्त मी तुझ्यासोबत जेवायला गेले म्हणून कुणी लोक अशा गोष्टींची किंमत माझ्याकडून मागतील असं वाटत नव्हतं. विराट शांत, डोळ्यात समजूतपणा घेऊन, माझ्यासोबत जेवण म्हणजे तुझं स्वाभिमान घालवणं नाही. आणि लोकांशी काहीही म्हटलं तरी मी तुझ्या पाठीशी आहे. माझा हात तुझ्या हातात नाही, पण माझं भान तुझ्यासोबत आहे. पिहू, माझं मन अजूनही कुठे स्थिर नाही, पण तू त्या गोंधळात शांत बसतोस ते मला बघायचं आहे. दरवेळेस कुठलाही स्पष्ट प्रेमाचा शब्द नाही, पण दोघे अजून एक पाऊल जवळ येतात. तो पाठीमागे न बसता समोर बसतो. आदित्य आणि स्नेहा एका कॅफेमध्ये होते. नॉन डेटमध्ये. स्नेहा थोडी नर्वस दिसत होती. आदित्य नेहमीसारखा शांत होता. दोघं चहा घेत आहेत. स्नेहा हसत, आपण असं का भेटतोय? याला तू काय नाव देणार? आदित्य थोडा विचार करून, मी नाव टाकत नाही. नाव टाकलं की अपेक्षा वाढतात. आपण एकमेकांना समजून घेतोय एवढंच पुरेसं नाही का? स्नेहा थोडं विस्मयाने, तुम्ही फारच वेगळे आहात. ती त्याला थेट बघते. तिच्या मनातलं गोंधळ स्पष्ट दिसत होते. आजचाही दिवस असंच मावळतो. काव्या एका वर्गात थांबलेली होती. तिच्या मित्रांनी काहीतरी शेरे मारलेले होते. मित्र, तुझ्या बाबांची मॅडम बघितलीस? आमचं तर गॉसिप चालू आहे वर्गात. काव्या थांबते. हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी येते. ते रडायला लागते आणि वर्ग सोडते. शाळेतील एका शिक्षिकेला सांगते, काव्या, माझे बाबा आणि पिहू मॅडम खूप चांगले आहेत. लोक का असं वाईट बोलतात? शिक्षिका तिला मिठीत घेते. दुसऱ्या बाजूला पिहू आणि विराटला हे समजल्यावर त्यांना धक्काच बसतो. रात्री पिहू डायरीमध्ये लिहिते, कधी कधी एक माणूस आवाज न करता मनाशी येतो. नातं लागत नाही, पण त्याचं अस्तित्व राहतं. आणि म्हणून
मी आज त्याला काहीही न म्हणता त्याच्या पाठीमागे चालते, सावलीसारखी. कशी वाटली कथा? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.